वर्षाताई गायकवाड आलेले आहेत, त्यांना उत्तर मध्यमधून काँग्रेसनं उमेदवारी जाहीर केली आहे, पाठिंबा आणि शुभेच्छांसाठी आलेले आहेत. काय तुम्ही भावना व्यक्त करता? भावना काय व्यक्त करायच्या? वर्षाताईला खासदार बनवून पाठवणार दिल्लीत, त्याच्यात भावना काय? भावना याच आहेत की देशामध्ये हुकुमशाही येता कामा नये, घटनेचं रक्षण झालं पाहिजे, घटना बदलता कामा नये, आणि त्याच्यासाठी महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी आणि देशाच्या पातळीवरती इंडिया आघाडी ही एकजिन्सीपणाने लढते आणि जिंकणार. खरं तर वर्षाताई दक्षिण मध्यसाठी आग्रही होत्या, पण आता उत्तर मध्यमध्ये वर्षाताई मुंबईची काँग्रेस अध्यक्ष आहे, त्याच्यामुळे ती आता तिला आरेतुरे बोलतो, कारण तिला मी लहान बहिणीसारखीच मानतो म्हणून तिला मी आरेतुरे बोलतो. वर्षाताई मुंबईची अध्यक्ष आहे, त्याच्यामुळे ती कुठूनही लढू शकते आणि कुठूनही जिंकू शकते. आणि हा तर आता माझा घरचा मतदारसंघ आहे. महायुतीचा अजून कॅन्डिडेट जाहीर झाला नाही, महायुती बरोबर अजून आम्ही काय आघाडी केलेली नाही, त्याच्यामुळे त्यांच्या उमेदवाराचा मी काय निर्णय सांगू शकत नाही. पण लवकरच तुम्हाला उत्तर मिळेल किंवा आम्हाला उत्तर मिळेल किंवा तुम्हाला उत्तर मिळेल. घोसाळकर आहे तिकडे, सगळे जागेवर आहेत, तुम्ही काय काळजी करू नका, तुम्हाला लवकर उत्तर मिळेल. तुमची प्रतिक्रिया हवी आहे. खरं तर धारावी मध्ये तुम्ही आमदार आहात, उद्धव साहेब म्हणाले की मुंबईचे अध्यक्ष आहात, तरी नौखा मतदारसंघ आहे, तर काय? बिलकुल नौखा नाही आहे, कारण 10 महिन्यापासून मी इकडे राहत आहे, माझं घर इथे, आणि सन्मान्य मी ठाकरे साहेबांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करते की त्यांनी ज्या तऱ्हेने सहकार्य असेल, आशीर्वाद असेल, कारण त्यांच्या मंत्रिमंडळात मंत्री म्हणून मी काम केलेलं आहे, ते मला चांगल्या तऱ्हेने ओळखतात, पूर्वीपासूनचे संबंध आहेत, आणि म्हणून मी अपेक्षा करते की महाविकास आघाडीच्या मुंबईचे अध्यक्ष आहे, फक्त एका सीटपुरतं बोलणार नाही, साईच्या साई महाविकास आघाडीच्या ज्या सीटा आहेत त्या निवडून आणण्यासाठी आम्ही एकत्र प्रयत्न करू आणि जिंकू, याबद्दल मला खात्री आहे. 2004 पुन्हा रिपीट होणार याबद्दल मला पूर्ण आशा आहे, आणि त्याबद्दल मी पूर्णपणे खात्रीलायक सांगू शकतो. वर्षात 1 मिनिट, माझं मत तुला मिळणार आहे. आणखीन काय सांगू? मी तिचा मतदार आहे. पहिल्यांदाच तुमच्या आयुष्यात पहिल्यांदाच काँग्रेसच्या पंजावर तुम्ही मतदान कराल. पण त्या पंजामध्ये मशाल आहे ना, पंजामध्ये मशाल आहे की हातात मशाल आहे? हातात पंजा असेल. हो, पण त्या हातामध्ये मशाल आहे ना, आणि त्याचा एकत्रित परिणाम होईल, त्याच्यानंतर आम्ही तुतारी फुकणार आहोत. ठीक आहे. उद्धवजी, आणखी एक विषय आहे की मुख्यमंत्री ज्या मुलाखती देत आहेत त्यात सतत एक मुलाखतीत उल्लेख होतो आहे की महाविकास आघाडी सरकार भाजपच्या नेत्यांना अटक करण्याच्या प्रयत्नात, त्याच्याबद्दल फडणवीसही म्हणालेले आहेत रायगडच्या सभेत की माझी पूर्ण चौकशी झाली, अधिकारी आणले गेले, नेमले गेले, पण काही आढळलं नाही. जाऊ द्या, त्याच्याबद्दल संजय राऊत हे अत्यंत चांगल्या पद्धतीने परवा बोललेले आहेत, आणि आज काही वृत्तपत्रात लेख आलेले आहेत की ज्या पद्धतीने गेल्या 2-3 दिवसात क्लीन चिट देण्यात आली, 70,000 कोटीचा घोटाळा असेल, शिखर बँकेचा घोटाळा असेल, मग घोटाळा झाला होता की नव्हता, हा सुद्धा एक प्रश्न आहे. कारण म्हणजे कालपर्यंत ज्यांच्यावरती तुम्ही आरोप करत होता ते तुमच्याकडे आल्यानंतर क्लीन चिट कशा मिळाल्या, याही प्रश्नाचं उत्तर त्यांना लोक विचारत आहेत, आणि जरी त्यांनी नाही दिलं तर लोकांच्या मनामध्ये तो प्रश्न आहेच. बाकी त्या मुलाखतीबद्दल सोडा, मला वाटतं नाना पाटोळे चांगलं बोलत की ते चावीचं खेळणं असतं, रोज सकाळी चावी दिली जाते, ती चावी संपेपर्यंत त्यांना बोलावं लागतं. ठीक आहे, चला, धन्यवाद. मी आता परवा चाललेलो आहे सांगलीत, आणि सांगलीची जागा चांगली आहे, आम्ही जिंकणार. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क, आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.